सुरगाणा तालुक्याच्या पश्चिमेकडील उंबरठाण परिसरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। निंबारपाडा, चुली, राशा, गुही, उंबरठाण व गोंडाळ विहीर या गावांमध्ये जमिनीतून मोठे आवाज येणे, घरावरील पत्रे हलणे तसेच घरातील मांडणीवरील भांडी कोंडी व डबे खाली पडण्याच्या घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले। निंबारपाडा येथे गुरुवारी रात्री 11:52 भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला। हा धक्का साधारण 1 ते 2 सेकंदाचा असल्याने नागरिकांनी सांगितले। काही घरांच्या भिंती हलल्याची ही माहिती मिळाली। त्यानंतर शुक्रवारी सकाळी 10:05 निंबारपाडा व उंबरठाण परिसरात पुन्हा एकदा सौम्य धक्के जाणवले। तर गोंडाळ विहीर गावात सकाळी 9:58 हलका धक्का बसल्याने काही नागरिक घाबरून घराबाहेर पडले। राशा गावचे पोलीस पाटील यांनी सांगितले की 3 मार्च रोजी रात्री 10:45 वाजता गावात मोठा धक्का जाणवला होता। त्यानंतर 4 मार्च रोजी पहाटे 2 वाजता पुन्हा सौम्य धक्के जाणवले। तर 6 मार्च रोजी सुमारे 10:15 वाजता अचानक मोठा आवाज होऊन जमीन हादरल्याची घटना घडली। यावेळी घरावरील पत्रे व कौले हलल्याचा आवाज ऐकून आला, तसेच मांडणीवरील भांडी खाली पडल्याचं नागरिकांनी सांगितलं। विशेष म्हणजे याच परिसरात 3 ते 4 दिवसांपूर्वीही अशाच प्रकारचे हलके धक्के जाणवल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। त्यामुळे काही काळ परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या पार्श्वभूमीवर गोंडाळ विहीर येथील बळवंत अलवाड, मोहन खांडवी, किसन चौधरी, सित्रा खांडवी, नारायण अलवाड, लीलाबाई चौधरी, भोरीबाई चौधरी, रेश्मा चौधरी, अशोक खांडवी, कृष्णा चौधरी, मालती भोये, मनोहर केंगा तसेच राशा गावातील चिंतामण गावी नाना देशमुख, काशीनाथ चौधरी, यशोदा देशमुख, कासम पवार यांनी प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे। या धक्क्यांमुळे अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठे मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती नाहीये। मात्र परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। दरम्यान सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वी गुजरात सरकारने उंबरठाण येथे भूकंप मापन केंद्र सुरू केलं होतं। ते केंद्र पुन्हा सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बळवंत अलवाड यांनी केली। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, या घटनेचा प्राथमिक माहिती शासनाला कळविण्यात आली असून तलाठी व मंडळ अधिकारी यांना संबंधित गावांमध्ये पाठवून सविस्तर माहिती घेऊन शासनाला अहवाल सादर करण्यात येईल असे आवाहन तहसीलदार रामजी राठोड यांनी केले। आज दिनांक 6/3/2026 वार शुक्रवार रोजी सकाळी 10:05 कृष्णनगर गावामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत आणि त्यामध्ये घराचा पत्रा, घरातील भांडी यांचा खूप मोठा आवाज आलेला आहे। आणि तरी मित्रांनो, रात्री पण ती घटना 12च्या सुमारास सौम्य धक्के बसलेले आहेत। तर शासनाने याची दखल ताबडतोब घ्यावी अशी विनंती करतोय। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनारचा प्रतिनिधी रतन चौधरी, नाशिक।